आज काय करणार? बोंबलाची भाजी. तर बघा, आज आपण खाणार आहोत बोंबलाची भाजी. नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. आणि आज माझी मम्मी बनवते बोंबलाची भाजी. सर्वप्रथम तिने कांदे घेतले, ते कापते. त्यानंतर आता कोथिंबीर कापते. आता ती शेंगदाणे काढते. हे शेंगदाणे आता ती शेंगदाणे निघते. त्यानंतर ते शेंगदाणे वतले. आता ती हलवते. आता ती भात टाकते. आता ती भाताची टेस्ट घेऊन बघते. भाताची टेस्ट घेतली तिने. आता ती भातात थोडं मीठ टाकणार आहे. आता तिने भातावर झाकण ठेवलं. आता ती शेंगदाणे हलवते. शेंगदाणे हलवून झाले तिचे. आता ती बोंबील निसते. ती हाताने बोंबील निसते. एकदम भारी बोंबील. आता ती बोंबील बघा. आता ती शेंगदाणे हलवते. आता मम्मी बोंबील घेऊन चालली. आता ती भाताचं पाणी व भात सगळं एक ठिकाणी काढते. बघा, गरम गरम भाताचा किती वाफा निघताय. तिने भात हलवला आहे. आता ती भात काढते. आता शेंगदाणे काढले तिने. आता बघा हे शेंगदाणे आता ती मिक्सरला लावणार आहे. आता त्यानंतर ती तेल टाकते कढईत. 2-3 चमचे ती तेल टाकून घेते. आता ती त्याच्यात बोंबील टाकते. बघा, आता तिने बोंबील टाकले. आता बोंबील टाकले सर्व. आता ती बोंबीलला हलवते. आता आपण मिक्सरमध्ये ती बारीक करून घेते. आता ते वाटण ती मिक्सरमध्ये बारीक करते परत. आता ती वाटण घेतली तिने आणि मिक्सरमध्ये बारीक करून परत करते. 3 टाइम बारीक केलेलं आहे तिने. आता तुम्ही ते बोंबील काढून घेतलेले आहे आणि त्याच्यातलं सर्व साहित्य जे आहे ते काढलेलं आहे बोंबीलमधलं. आता ती टाकते जिरे. आता ती टाकते कढीपत्ता. आता ती टाकते कांदे. सर्व कांदे टाकून झाल्यानंतर ती
हलवून घेते. सर्व कांदे टाकून झाल्यानंतर ते हलवून घेते. आता ती गॅस फुल करते. 5-10 मिनटं तशीच ठेवून आता ती त्याच्यात हळद टाकते. आता ती मसाला टाकते, घरगुती मसाला. घरगुती मसाला टाकते ती आपला घरचा, मम्मीने बनवलेला स्वतःचा. तो मसाला झाला. आता ती थोडा हलवून घेते. आता त्याच्यातच ती थोडे बोंबील टाकते, जे काढून घेतले ते. आता तिने बोंबील टाकले, ते आता जाडं मीठ टाकलं. आता ती त्याच्यात पाणी टाकते आणि हे आपलं वाटण ती त्या वाटणमध्ये पाणी टाकते आणि ते पाणी आपण ती कढईत टाकणार आहे. बघा गरम गरम वाटण असं कढईत टाकलं तिने. आता ते झाल्यानंतर आता ती ते वाटणाचं पूर्ण पाणी टाकते. बघा तुम्ही म्हणशाल दही आहे, पण दही नाही आहे, फक्त शेंगदाणे बारीक केलेले. बघा कसा रंग आलाय. आता ती टाकते त्याच्यावरून कोथिंबीर. कोथिंबीर टाकली आता तिने त्याच्यावरून. आता मी तुम्हाला दाखवते शिजलेला भात गरमागरम. बघा हां किती भारी भात. आता हे वाटण किती भारी झालंय. तर बघा शकता तुम्ही आपला बोंबीलचा